निदान 15 एक तरी मंदिरं जास्त आहेत मित्रांनो. काही तुटलेत. हा बघा इथलं एक तुटलं हे बघा. छोटेसे दरवाजे. आता जे मेन मंदिर आपण पाहिलेत ना त्याला सुद्धा असे वाकून जाण्यासाठी दरवाजे होते छोटे. बघा ही देवळी आणि ह्याच्यावरती केलेलं मी नक्षीकाम तुम्हाला दाखवतो. बघा हा मोर आहे आणि त्याच्याच पुढे हे 2 हत्ती आहेत. मित्रांनो कशा आहात सगळे. मी प्रजेश पार्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील नंदुरबार या ठिकाणी आणि इथे आज पाहणार आहोत आपण दक्षिण काशी नावाने प्रसिद्ध असलेलं एक तीर्थक्षेत्र जे शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावामध्ये येतं. मित्रांनो जर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला 3 नद्यांचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम इथे पाहायला भेटणार आहे. दुसरं म्हणजे 108 शिव मंदिर असलेलं हे ठिकाण आहे. म्हणूनच या ठिकाणाला दक्षिण काशी असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दक्षिण काशीमधलं असं एक ठिकाण दाखवणार आहे जे अजूनपर्यंत मला असं वाटतं तुम्ही पाहिलेलं नसेल. आपण आलेलो खास प्रमुख 4 मंदिर आहेत ना त्यांची व्हिडिओ बनवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे त्रिवेणी संगम पाहण्यासाठी आणि तिथेच असलेलं एक संगमेश्वर महादेव पाहण्यासाठी. पण ह्या सर्वांची व्हिडिओ बनवत असताना मला येथील पुजाऱ्याने सांगितले की असं सुद्धा एक ठिकाण आहे जे अजूनपर्यंत कोणी पाहिलं नसेल. तुम्ही तिथे जा आणि तिथे व्हिडिओ बनवा. एवढं जबरदस्त हे ठिकाण आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं. हे ठिकाण आहे तापी नदीच्या वरती जो बंधारा घातलेला आहे मेन मंदिर विश्वेश्वर महादेव मंदिराच्या समोरच्या बाजूला त्या बंधाऱ्याच्या बाजूलाच हे ठिकाण आहे. तुम्हाला जर इथली शिवमंदिरं पाहायची असतील आणि त्रिवेणी संगम पाहायचा असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. हे बघा ही मंदिर आहेत आणि याच्या मागच्या बाजूला मेन मंदिर आहे काशी विश्वेश्वर मंदिर आणि बाजूलाच तापी नदी आहे. हे बघा भरपूर मंदिर आहेत मित्रांनो. जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला इथे मंदिरं पाहायला भेटणार आहेत. हे बघा आतमध्ये शिवलिंग आहे. इथे एखाद्या शिवलिंगला तुम्हाला फुलं वगैरे चढवलेली पाहायला भेटणार आहेत. बाकी पूर्ण ही मंदिरामध्ये शिवलिंग असेच पडीक अवस्थेत तुम्हाला बघायला भेटली. वगैरे नक्षीकाम केलेले दरवाजे छोटे दरवाजे आहेत. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला इथल्या सर्व जेवढे शिवलिंग आहेत ना शिवमंदिर आहेत ना त्या मंदिरांचे दरवाजे हे छोटे छोटे आहेत. म्हणजे तुम्ही आतमध्ये जाल ना त्यावर वाकून जावं लागेल अशा अवस्थेत आहेत. हे नक्षीकाम केलेले दरवाजे आणि हे शिवलिंग. वरती विटांचं बांधकाम आहे आणि खालचं जेवढा बांधकाम आहे ना तो दगडापासून बनवलं. काळा दगड आहे. मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर नंदुरबार रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडपासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर हे प्रकाशा गाव आहे. आणि येण्यासाठी वाहन म्हणजेच बस स्टँडवरून शहादाकडे जाणारी बस इथे थांबते नाक्यावरती. तुम्हाला 4 रस्त्यावरती ते उतरेल. तिथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे जे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. हे बघा तिथून मग तुम्ही रिक्षा किंवा चालत सुद्धा येऊ शकता. ही समोर दिसते ती तापी नदी जी त्रिवेणी संगम झाल्यानंतर पुढे जाणारी गुजरातमध्ये जाण्यासाठी हा प्रवास चालू होतो तिचा. आणि पुढे गेल्यानंतरच उकाई डॅम सुद्धा आहे जो सोनगड जिल्ह्यात येतो जो तापी नदीवरती बनवण्यात आला आहे. निदान 15 एक तरी मंदिरं जास्त आहेत मित्रांनो. काही तुटलेत. हा बघा इथलं एक तुटलं. अर्धी जशी आहेत ना तशी 15 एक मंदिरं तुम्हाला इथे छोटी छोटी बघायला भेटतील. लक्ष नाही आता इथे देत म्हणजे पडीक अवस्थेत आहेत. त्यातली काही मंदिरं मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम. हे बघा छोटेसे दरवाजे. आता जे मेन मंदिर आपण पाहिलेत ना त्याला सुद्धा असे वाकून जाण्यासाठी दरवाजे होते छोटे. बघा ही देवळी आणि ह्याच्यावरती केलेलं मी नक्षीकाम तुम्हाला दाखवतो. बघा हा मोर आहे आणि ही फुलं आहेत. छोटा घोडा मला असं वाटतं. घोडा नसला तर मग वासरू वगैरे असेल गाईचं. वरती हा घोडा आहे. हे बघा मला दिसतंय की नाही मला माहिती नाही. आणि हा माणूस आहे इथे आणि त्याच्याच पुढे हे 2 हत्ती आहेत. आणि इथे सुद्धा हा माणूस इथे दाखवला आहे. त्याला खेस म्हणजे हातात नेताना ही तलवार आहे वाटतं. आणि हा घोडा आहे इथे. इथे सुद्धा एक देवळी आहे. हे बघा ही खिडकी आहे इथून आतमध्ये पाहण्यासाठी हवा किंवा हवा जाण्यासाठी असेल. दिसतंय का तुम्हाला. हे बघा देवळीला हे खांब आणि हे बघा इथे सुद्धा 2 नंदी तुम्हाला बघायला भेटेल जे पडीक अवस्थेत आहेत. पाठीमागे काय आहे का नाही बांध आहे. इथे सुद्धा एक नंदी आहे. इथे आतमध्ये शिवलिंग आहे. आता लक्ष नसल्यामुळे तुम्हाला थोडाफार कचरा बघायला भेटेल.
आणि पूजापाठ वगैरे केलेला आहे, देव फुलं वगैरे ठेवलेत. मागून पडलाय तिथे आपल्याला आता जायचं आहे. हे 2 मंदिर आपण पाहिलेत, त्याच्यावरती नक्षीकाम नाही. इथूनच जायला आहे का बघा. बघा इथं नंदी. आता प्रत्येक नंदीची मूर्ती तुम्हाला कान तुटलंय, तोंड तुटलंय, पाय तुटलंय अशाच अवस्थेत बघायला भेटेल. पाठी एक मंदिर असतं तिथे, आपण हे पाहू. हे बघा इथे सुद्धा शिवलिंग आहे, सेम तसंच आहे सर्व. हा एक आहे, हे सुद्धा तुटलेल्या अवस्थेतच आहे. हे बघा इथे 2 माणसं आहेत, फाईट करताना येत वाटतं. हे बघा तिथे हा एक इथला तुटलाय, तो मागचा. आणि ही छोटीशी देवळी आहे इथे. चला मित्रांनो, आता आपलं मंदिर पाहून झालंय. जेव्हा मी व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो तेव्हा हे मला माहिती नव्हतं की असं ठिकाण आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे मी फक्त त्याच व्हिडिओ शूट केल्या होत्या, पण मग पुजाऱ्याने सांगितल्यानंतर मी इथे आलो आहे. त्यामुळे ही व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी वेगळी बनवली. चला नंदुरबारमध्ये आलं तर बोललं इथलं काहीतरी स्पेशल खाऊ, आणि मी घेतला आहे पालक पकोडा आणि त्याच्याबरोबर ही मिरची. इथे तुम्हाला वडापाव जास्त भेटणार नाही, पण वडा खायला भेटेल, नुसता आलू वडा. असो चला मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. जय महाराष्ट्र.